नमस्कार मित्रांनो, अनिल नरवाडे सर या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. आज आपण वर्ग 10वा भूगोल पाठ 3 प्राकृतिक रचना व जलप्रणाली याविषयी आपण माहिती बघणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. आपण जर बघितलं तर हा जो आहे हा भारताचा नकाशा आहे. इथे जर आपण बघितलं तर इथे काराकोरम रांग आहे, त्यानंतर इथं गिलगिट, त्यानंतर इथं सॉल्ट सरोवर आहे, त्यानंतर हा जर बघितलं तर हा आहे हिमालय, हा जो आहे हा पीर पंजाल पर्वत, त्यानंतर आपण खाली आलो तर ह्या 3 नद्या ज्या आहेत चिनाब, झेलम, रावी, सतलज आणि बियास ह्या नद्या. त्यानंतर खाली जर आपण बघितलं तर हा जो आहे हा भारतीय महावाळवंट, त्यानंतर हा उत्तरेकडील मैदानी प्रदेश आणि याच्यामध्ये वाहणाऱ्या ज्या आहेत त्या नद्या, वेगवेगळ्या ज्या नद्या आहेत ह्या नद्या. त्यानंतर इकडं जर आपण आलो तर इकडं वेगवेगळ्या प्रकारच्या टेकड्या आहेत. ही जी आहे ही ब्रह्मपुत्रा नदी, ही जी आहे ही महानदी, ही गोदावरी, कृष्णा, हे जे आहे हे दख्खनचे पठार, हे जे आहे हे दख्खनचे पठार, हे कर्नाटक पठार, हे महादेवाचे डोंगर, इथं वैनगंगा. इथं जर आपण आलो तर सातमाळा डोंगर, कळसुबाई, हरिश्चंद्र, बालाघाट, महाबळेश्वर, हे जे आहेत हे वेगवेगळ्या प्रकारचे डोंगर आहेत. आणि हे जे इथं आहे लोणार सरोवर. जर आपण परत खाली आलो तर निलगिरी पर्वत, त्याच्यानंतर कावेरी, वैगई, तिरुअनंतपुरम, ही इकडं लक्षद्वीप बेटे, आणि इकडे जर आपण बघितलं तर इकडे अंदमान आणि निकोबार बेटे. जर आपण अजून याच्याविषयी जर माहिती आपण जर बघितली तर याच्यात काही क्वेश्चन्स तुम्हाला दिलेले आहेत. हे क्वेश्चन्स तुम्ही वाचून घ्या. त्यानंतर आपण जर खाली आलो तर हा आहे ब्राझीलचा नकाशा. याच्यामध्ये व्हेनेझुएला, गियाना उच्चभूमी आणि हे ॲमेझॉन नदीचे जे खोरे आहेत, ॲमेझॉन नदीचे खोरे सगळे मोठ्या प्रमाणात या ब्राझील देशामध्ये काय झालेले आहेत, विखुरलेले आहेत. त्यानंतर ही ब्राझीलची उच्चभूमी, इथं पंपास, पॅराग्वे, अर्जेंटिना आणि उरुग्वे नदीसुद्धा इथं आहे. जर आपण खाली आलो तर आपण आता बघणार आहोत भारताविषयी माहिती. जर आपण बघितलं तर जो भारत आहे या भारताची प्राकृतिक रचना, भारताचे खालील 5 प्रमुख प्राकृतिक विभाग तुम्हाला दिलेले आहेत. मग कोणकोणते विभाग आहेत ते, तर याच्यामध्ये सर्वप्रथम येतं हिमालय, त्याच्यानंतर उत्तर भारतीय मैदान, त्यानंतर द्वीपकल्प, त्यानंतर किनारपट्टीचा प्रदेश आणि त्याच्यानंतर द्वीपसमूह. आपण याच्याबद्दल माहिती बघूया. पहिले आपण बघूया हिमालय. हिमालय हा अर्वाचीनी वली पर्वत आहे. ताजिकिस्तानमधील
पामीरच्या पठारापासून तर हिमालय पूर्वेकडे तो पसरला आहे. आशिया खंडातील ही प्रमुख पर्वत प्रणाली आहे. भारतात जम्मू काश्मीरपासून तर अरुणाचल प्रदेशापर्यंत हिमालय पसरलेला आहे. हिमालय ही एकच पर्वतरांग नसून हिमालयात अनेक समांतर पर्वतरांगाचा काय झालेला आहे, समावेश झालेला आहे. शिवालिक ही सर्वात दक्षिणेकडील पर्वतरांग आहे. ही सर्वात नवीन अर्वाचीन पर्वतरांग आहे. शिवालिक पर्वतरांगेकडून जसं जसं तुम्ही उत्तरेकडे जाताना आपल्याला लघु हिमालय, बृहस्थ हिमालय, त्याला आपण हिमाद्रीसुद्धा म्हणतो, व हिमालयापलीकडील रांगा आढळतात. या रांगांना अनुक्रमे आपण अर्वाचीन ते प्राचीन अशा आहेत. याच पर्वतरांगाचे पश्चिम हिमालय जर आपण बघितलं तर पश्चिम हिमालयाला आपण काश्मीर हिमालय असं सुद्धा म्हणतो. मध्य हिमालयाला आपण कुमाऊ हिमालय असं सुद्धा म्हणतो व पूर्व हिमालयाला आपण आसाम हिमालय असेही आपण त्याला म्हणतो. त्यानंतर आपण बघणार आहोत उत्तर भारतीय मैदान. तर हे जे उत्तर भारतीय मैदान आहे याचा प्राकृतिक विभाग हिमालयाच्या दक्षिण पायथ्यापासून ते भारतीय द्वीपकल्पाच्या उत्तर सीमेपर्यंत पसरलेला आहे. तसेच तो पश्चिमेकडे राजस्थान, पंजाबपासून पूर्वेकडे आसामपर्यंत तो काय झालेला आहे, पसरलेला आहे. म्हणजे असा वरतून आसामपर्यंत तो पसरलेला आहे आणि हा भाग बहुतांश सकल व सपाट आहे. आपण त्याला उत्तर भारतीय मैदानी प्रदेश आपण त्याला म्हणतो. याच्यामध्ये या भारतीय मैदानाचे दोन विभाग केले जातात. पहिला अरवली पर्वताच्या पूर्वेकडील भाग गंगा नदीच्या खोऱ्याचा प्रदेश असून त्यातील मैदानी भाग आणि गंगेचे मैदान म्हणून सुद्धा त्याला ओळखलं जातो. या मैदानी प्रदेशाचा उतार हा पूर्वेकडे आहे. भारताच्या पश्चिम बंगाल राज्याचा बहुतांश भाग व बांगलादेश मिळून गंगा ब्रह्मपुत्रा प्रणालीचा त्रिभुज प्रदेश बनतो. या प्रदेशाचे नाव सुंदरबन आहे. आता हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. जर आपण इथं बघितलं तर हा जो आहे पूर्णच्या पूर्ण, हा जो आहे हा पूर्णच्या पूर्ण काय सुंदरबन त्रिभुज प्रदेशाची तुम्हाला काय दिलेली आहे, प्रतिमा दिलेली आहे. उत्तर भारतीय मैदानाच्या पश्चिम भागात वाळवंट आहे. त्याला थरचे वाळवंट किंवा मरुस्थरी या नावाने प्रसिद्ध आहे. राजस्थानचा बहुतांश भाग या वाळवंटाने व्यापला आहे. त्याच्या उत्तरेकडील भागास पंजाबचा मैदानी प्रदेश म्हणून ओळखतात. हा प्रदेश अरवली पर्वत व दिल्ली डोंगर रांगा यांच्या पश्चिमेकडे पसरलेला आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला हे लक्षात ठेवायचे, थरचे वाळवंट किंवा मरुस्थली या नावाने ते ओळखले जाते. या मैदानी निर्मितीत सतलज आणि तिच्या उपनद्याच्या संचय कार्यातून झालेली आहे. पंजाब मैदानाचा सर्वसाधारण उतार हा कुठे आहे तर पश्चिमेकडे आहे. या मैदानी प्रदेशातील मृदा सुपीक असल्याने तेथे शेती जो आहे तो शेती व्यवसाय मुख्य प्रमाणावर चालतो. त्यानंतर आपण बघणार आहोत द्वीपकल्प. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाच्या दक्षिणेकडे पसरलेला व हिंदी महासागराकडे निमुळता होत जाणारा प्रदेश म्हणजे भारतीय द्वीपकल्प म्हणून त्याला ओळखला जातो. म्हणजे हिंदी महासागराकडे तो कसा होत चाललाय, निमुळता होत चाललेला आहे. यात अनेक लहान मोठे पर्वत व पठारे आहेत. यात उत्तरेकडील अरवली हा सर्वात प्राचीन वली पर्वत आहे. या भागात सपाट मैदाने, सीमांकित करणारी पठारांची शृंखला, मध्य भागातील विंध्य, सातपुडा पर्वत, तर पश्चिम घाट व पूर्व घाट असे पर्वतीय प्रदेश यामध्ये आहेत. हे झालं तुमचं द्वीपकल्प. त्यानंतर
जो दख्खनच्या पठाराचा पश्चिमेस कोणती पर्वतरांग आहे? पश्चिम घाटाची वैशिष्ट्ये तुम्हाला सांगायची आहे, पश्चिम व पूर्व घाट याची तुलना तुम्हाला करायची आहे, आणि पश्चिम घाटाला जलविभाजक का म्हणतात ते सुद्धा तुम्हाला लिहायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला दिलाय किनारपट्टीचा प्रदेश. भारताला सुमारे 7,500 किलोमीटर लांबीचा जी किनारपट्टी आहे ती किनारपट्टी लाभलेली आहे. द्वीपकल्पाच्या पूर्वेकडील व पश्चिमेकडील ही किनारपट्टी आहे. या दोन्ही किनारपट्टीमध्ये बराच फरक आहे. पश्चिम किनारा अरबी समुद्राला लागून आहे. जो पश्चिम किनारा आहे इकडं, हा जो आहे हा कुठे लागलेला आहे तर अरबी समुद्राला लागलेला आहे. म्हणजे मुंबई ज्या ठिकाणी आहे तिथून खालपर्यंत पूर्ण. डोंगर रांगाच्या शाखा या किनाऱ्यापर्यंत आल्या आहेत. या किनारपट्टीची रुंदी ही काय आहे? कमी आहे. म्हणून पश्चिम घाटातून वेगाने वाहणाऱ्या अनेक लहान नद्या या किनाऱ्यावर उतरतात. यामुळे या नद्यांच्या मुखाशी काय तयार झालेल्या आहेत? खाड्या तयार झालेल्या आहेत. म्हणून याला त्रिभुज प्रदेश आढळत नाही. म्हणून याला त्रिभुज प्रदेश जे आहे ते आढळत नाही. पूर्व किनारा बंगालच्या उपसागराला लागून आहे. हा किनारा नद्यांच्या संचयाने बनला आहे. या किनाऱ्याला अनेक पूर्ववाहिन्या नद्या पश्चिम घाटातून व पूर्व घाटातून येऊन मिळतात. दूरवर येणाऱ्या अनेक नद्या पूर्व किनाऱ्यावर आल्यावर जमिनीच्या मंद उतारामुळे कमी वेगाने वाहतात. त्यामुळे त्यांनी वाहून आणलेल्या गाळाचे संचयन या किनारपट्टीच्या प्रदेशात होते. म्हणून या नद्यांच्या ज्या मुखाशी आहे या नद्यांच्या मुखाशी काय होतोय तर त्रिभुज प्रदेश जो आहे तो त्रिभुज प्रदेश तयार होतोय. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत द्वीपसमूह. भारताच्या मुख्य भूमीच्या किनाऱ्याजवळ अनेक लहान मोठे बेट आहेत. यांचा समावेश किनारी बेटे या गटात केला जातो. त्याशिवाय अरबी समुद्र व बंगालचा उपसागर यात प्रत्येक एक मोठा द्वीपसमूह आहे. या अरबी समुद्रातील समूहास लक्षद्वीप बेटे असं म्हणतात. हा जो द्वीपसमूह आहे या द्वीपसमूहाला काय म्हणतात? लक्षद्वीप बेटे असं सुद्धा म्हणतात. तर बंगालच्या उपसागरातील जे बेटे आहेत म्हणजे इकडले जे बेटे आहेत याला काय म्हणतात? आपण आधीच बघितलंय, याला अंदमान निकोबार द्वीपसमूह या नावाने सुद्धा ओळखले जाते. बहुतांश लक्षद्वीप बेटे प्रवाळाची कंकण द्वीपे आहेत. ही विस्ताराने लहान असून त्याची उंची कशी आहे? कमी आहे. अंदमान समूहातील बेटे ही प्रमुखाने ज्वालामुखीय बेटे आहेत. म्हणजे भूकंपामुळे ज्वालाग्राही जो रस आहे तो वरती आल्याच्या नंतर ते तिथं जी जमीन तयार झालेली आहे ती त्या प्रकारे आहे. ती विस्ताराने मोठी असून त्याच्या अंतर्गत भागात उंच डोंगर आहेत. या समूहातील बॅरन बेटावर भारतातील अनेक जागृत ज्वालामुखी आहे. म्हणजे आतासुद्धा तिथं वेगवेगळ्या प्रकारचे ज्वालामुखी तिथं येतात. निकोबार समूहातही काही बेटे कंकण द्वीप स्वरूपाची आहेत. म्हणजे तिथंसुद्धा जे भूकंप आहे ते सुद्धा तिथं होतात. त्यानंतर ही झाली आपली पूर्ण भारताची माहिती. आपण उद्या ब्राझीलची माहिती बघू आणि उद्या आपण प्रत्येक जो चॅप्टर आहे कमीत कमी 2-2 लेक्चरमध्ये आपण संपवण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. धन्यवाद.